करून आपलं काम संपलं अशी जी आपली धारणा असते. अजून एक चंद्रकांत, अजून दुसरा चंद्रकांत, तिसरा, असे का नाही होत? मला असं वाटतं की आपल्याला आपल्यामध्ये असलेला चंद्रकांत शोधायला हवा. तो ज्या दिवशी तुम्ही शोधाल तर तुम्हालाच तुमचा सत्कार करावा असा वाटेल. सतत गंमत असते, काहीतरी माझ्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर केवढी गंमत आहे. हा माणूस सातत्यानं इतकी वर्ष ते करत राहिला, 41 वर्ष. बरं, ज्या पदावर होता तिथून त्याला कुठूनही पैसे उभे करता आले असते आणि गावाचा तथाकथित उत्कर्ष जो म्हणतो तसा करता आला असता तुला. कुठूनही पैसे कोणालाही सांगितले असते, पदच तुझं इतकं मोठं होतं. पण तसं न करता अशी मंडळी जमा करायची की जी गावातून गेलेली आहेत बाहेर, त्यांना गावाची ओढ असायला पाहिजे. तुम्ही 100 रुपये द्या, 50 रुपये द्या, 10 रुपये द्या, त्या पैशातून तो उत्कर्ष साधणं, ती खरी गंमत आहे. बरं, तुम्हाला मला नेहमीच असं वाटतं की सामूहिक पद्धतीनं केल्यानंतर केवळ मी राहत नाही, माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येतात. आपण फक्त गावाचं पाणी, आरोग्य, शाळा याच्याबद्दल बोलतोय, तसं नाहीये चंद्रकांत. त्याच्या पलीकडचं काम तू कुठलं केलेलं आहेस? प्रत्येक जाती धर्माची आणि लोक तिथे तू एकत्र करून त्यांच्यातला तो एकोपा ठेवलायस ना. सगळ्याच गोष्टी ह्या केवळ आर्थिक असतात असं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सामाजिक. आताची जी तेढ आहे, प्रत्येक तुझी जात कुठली, माझी कुठली, तुझा धर्म कुठला, याच्यामध्ये ते प्रत्येक जण, काही राजकारणी असतील, आपला स्वार्थ साधण्यासाठी करत असतील. पण मला असं वाटतं की आम्ही एकच आहोत, ही जी धारणा आहे निढळ पॅटर्नमध्ये, फक्त केवळ गावाचा विकास आहे या बाकीच्या 3 गोष्टी पुरता मर्यादित मला वाटत नाही. या सगळ्या लोकांना तू एकत्र बांधून ठेवलेला आहेस. नाठाळ मंडळी तिथे नाही आहेत अशातला भाग नाही. मगाशी मी तुला विचारलं की तो रस्ता बंद केला होता एक माणसाने, तिथली जागा माझ्या ह्याच्यातून मी देणार नाही. मी त्याला पण विचारलं, म्हटलं चंद्रकांत तो रस्ता झाला का? हो, दिला त्याने, तो करायला दिला. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण जो संयम, म्हणजे तू त्या खुर्चीवर बसलेला होतास तेव्हा सुद्धा मी ज्यावेळी तुला भेटायला आलो होतो, कोणाला तरी फोन करून मी सहज पटकन माझं काम करून घेणं, त्यापेक्षा तुझ्याकडे येऊन तुला सांगून हात जोडून ते काम जर होत असेल, माझा एक फोन त्याच्यात एक माज असतो, अरे जरा हे करतो का, ते आम्ही सिनेमात करू ना, लावू ना तो आवाज. पण इथे मी सामान्य आहे ही धारणा मी कधी विसरलो. मी सामान्य अर्थ ही ताकद आहे हो खूप. मी सामान्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान आहे. मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही, खरं सांगतो. तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड, मला कोण त्रास देणार आहे? माझ्या मागे पुढे कोणी असायची काही गरज नाही आहे. आमचा एक आत्ता मी ज्या नटाबरोबर काम करतो, तुम्ही इतके साधे कसे असता? म्हटलं साधे कसलं, देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे. नाही तुमचे कपडे, अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत, खादी आहे, त्याच्यापेक्षा म्हटलं महाग कपडे नाही आहेत, हे रोज धुवावे लागतात, तुझ्या जीन्स सारखे नाही महिन्याभरानंतर. आणि इतकं भरभरून दिलंय, तर त्यातलं माझं सगळंच माझं नाही आहे ना. एक दाणा पेरल्यानंतर 1000 दाणे कणसाला येतात. एका दाण्याचं आपण 10 घेऊ, त्यातले 100 घेऊ, बाकीचे देऊन टाकूया ना, लागत नाहीत रे एवढे. तुझी निष्ठा कशामध्ये मला वाटते की जे सातत्य आहे ना. एक तर पहिल्यांदा तुला चिडता येत नाही, ते माझ्या अगदी विरोधी आहे. माझं इतकं टाळकं जातो मी, बरं मला सगळंच मुखोद्गत आहे ना रे. बरं ते सगळ्या सार्वजनिक ठिकाणी वापरलं की तो मग गुन्हा आहे. आणि अनावधानानं आणि त्यात सगळ्या ह्याच्यातून ते वापरलं जातं, काही वेळ आणतो सुद्धा मी. आणि मग नंतर मग ते माफी मागावी लागते आणि मी मागतो सुद्धा. पण हे असं तुझं निढळचं जे काम करत असताना तू जो संयम बाळगलेला आहेस,
समविचारी लोक तुझी जमा केलेली आहे. त्याच्यानंतर इतकं 41 वर्ष एक आयुष्य गेलं की रे, जवळजवळ पाहून आयुष्य गेलं. आता मी यांना म्हणताना मग कसे म्हटलं की गावामध्ये हॉटेल्स येता कामा नयेत. गावामध्ये कसं तिथेच माझ्या बाजूला, माझ्या घराच्या बाजूला एखाद 2 खोल्या बांधायच्या. गावात कोणी आला, प्रत्येकाने एका खोलीची 2 खोल्यांची आपली जशी जागा असेल तशी सोय करावी आणि तिथे त्यांनी राहावं, आपल्या घरातला म्हणून राहावं. जाताना त्यांनी काय जे तुम्हाला माझ्या मजदुराप्रमाणे मी तुम्हाला ते पैसे देईन किंवा तुम्ही सांगाल ते घरचं अन्न आहे. तुम्ही मगाशी म्हटलं 5 स्टार पेक्षा छान. अरे 5 स्टार घरच्या आई बाकीच्या सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचे सगळ्याच वस्तू टाकते ना हॉटेलमधल्या, पण ती प्रेम टाकते ते नाही ना हॉटेलमध्ये मिळत. ते कुठून आणणार तुम्ही? बाकी सगळं टाकलं. वडापाव मध्ये तुम्ही आपली गाडीवरचा सगळा घेतला, पण आई करते तो आपण तो जरा. तर त्यामुळे ती जी निष्ठेनं तू ते करत राहिलास सातत्यानं, त्याच्यात तुझं जे प्रेम होतं तुझ्या मुलावर, तुझ्या घरच्यांवर, तुझ्या आई वडिलांवर जितकं प्रेम केलंस तितकं त्या सभोवताला सगळ्याच ह्याच्यावर केलंस तू. त्यामुळे ही सगळी मंडळी जी आली ही उगाच नाही आलेली. 2 वाजून गेलेले आहेत, 2:30 वाजले, भुकेलेली आहे सगळी, पण तरी सुद्धा ती येतात ती त्या प्रेमापोटी आणि ह्याची नाही किंमत करतायत. प्रत्येकाचा समृद्धीची व्याख्या, मगाशी मी म्हटलं ना, समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही होते. मला काय करायचंय, तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी? माझा तुमचं नातं कुठलं आहे? मी ज्यावेळी नट म्हणून इथे काम करतो, आता सुद्धा मी मगाशी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं तेच आठवलं. इथे उभं राहून मी असं बोलायचो, नमस्कार अण्णासाहेब, मी गुलाबराव जाधव, असं मी पुरुषमधलं माझं सुरू व्हायचं. मग मी इथे असायचो, मी असं, मला हे असं उगाच यायचं आखाड्यामध्ये आणि कुस्ती न खेळता जायचं, तसं चाललेलं आहे. पण ही कुस्ती जास्त मला बरं वाटते. हा परफॉर्मन्स नाही, इथे आपण एकदम पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे. थोडीशी झाली फजिती, माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली, काय बिघडलं? आपलीच मंडळी आलेली आहे, छान आहे की. कौतुक समारंभ करत असताना मला नेहमीच असं वाटतं, बरं मगाशी तू माझं इतकं कौतुक केलंस तिथे, नाना 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 हा नाहीये, मकरंद आहे. आमची सगळी जी टीम आहे ती सगळ्यात, आम्ही मूळचे चेहरे म्हणून आमचं तुम्ही नाव घेता. आमचा गणेश थोरात म्हणून मुलगा केवढं काम करतो आणि नेहमी पुढची पिढी तयार करायला पाहिजे. चंद्रकांत, आपण इथे कायमस्वरूपी नसणार आहोत. नवीन चंद्रकांत तयार करण्याची तुझी जबाबदारी आहे आणि ती तू करतोयस, नाही करतो. हे चंद्रकांतचा उदो उदो नाही, कामाचा उदो उदो व्हायला पाहिजे. तुझा सत्कार कारण तू त्याचा तो प्रणेता आहेस, मुख्य आहे, तू सुरू केलेस म्हणून. पण ही अशी रीघ लागली पाहिजे. माने तुझ्यापर्यंत तुझ्या बाजूला अजून खूप लोक असायला पाहिजे. एका पुरतं हे मर्यादित राहता कामा नये, हे गुणिले पाहिजे. आणि सरतेशेवटी आपण येताना ना, मी नेहमी म्हणतो की आपण एक रेघ घेऊन येतो. ती रेघ त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेघ मारायची असते, मग ते अधिक होतं आणि ते थोडं वाकडं केलं की गुणिले होतं. तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेघ आहे, ती अशी ठेवली की अधिक झालं, आडवी केली की गुणिले झालं. ते गुणिले तू केलंस आणि मग नंतर किती रेघा पाहिजे तेवढे. आत्ता हा पॅटर्न तुला खरं सांगतो, ज्यावेळी राबवला जाईल ना, हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. आम्ही गावाखेड्यामध्ये जातो म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही. मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे, मला तिथली सुखदुःख पाहायची असतात. नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायची आहेत, वेगवेगळ्या भूमिकेद्वारे. आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे, तरी मला जायला पाहिजे. हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, प्रत्येक जण वेगळं. ते वेगळेपण मला माझ्या इथल्या भूमिकामधून दाखवायला पाहिजे. सतत सातत्यानं तुम्हाला नवीन दुःखांचा शोध घ्यायला पाहिजे. ती दुःख तू शोधलीस, ती दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केलास आणि मग ते निढळ होतं त्याचं. बरं, ते निढळ पुरतं मर्यादित राहत नाही. मग तुला अजून गावं पाहिजेत, मग अजून 30 गावं, मग ती तुझ्याकडे उरतात सगळ्या त्या निकषामधून, मग ती 15 उरली,
मग त्यातले कोणतरी येतात, ते सांगतात नाही आमचं गाव असं झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं चाललेलं आहे. केवढा आनंद आहे रे. गावातल्या कुठल्या मुलाचं आपलं अपत्यच पहिलं आलं पाहिजे असं नाही. सगळीच जर माझीच अपत्य वाटायला लागली, मला माझी मुलं आहेत. तुझं काय केलं, तू 4 भिंती पुरतं तुझं कुटुंब मर्यादित ठेवलं नाहीस. तुझं कुटुंब तू भिंती पाडल्यास आणि सगळंच गाव तुझं कुटुंब केलंस. त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. ती भिंती पाडण्याची आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कुवत आहे, पण आपण ते करत नाही आहोत. आपण आपल्यापुरते मर्यादित राहतोय, तेवढा जरा गोंधळ आहे. तो नाही, प्रत्येकाला शक्य आहे. आमच्या कुठल्या तरी एखाद्या बेसावत क्षणी नाम फाउंडेशनची सुरुवात झालेली. तो क्षण बेसावतच होता. आम्ही सगळ्याच गोष्टी करतो. आम्हाला व्यसन नाही आहेत, आम्हालाही व्यसन आहेत, आम्हालाही सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. पण त्यातून जर का एखाद्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट दिसत असेल की अरे बापरे, ही विसंगती समाजामध्ये आहे, ती मला दूर करता येईल का, असा मनात नुसता विचार येणं सुद्धा खूप आहे. आणि तो चुकून कुठेतरी आला अनवधानानं आणि त्यातून नाम फाउंडेशन सुरू झालं. मकरंद सारखा अतिशय सेन्सिटिव्ह म्हणून तो मूळचा मराठवाड्यातला. त्यामुळे हे सतत का. आणि आता गंमत अशी आहे, मगाशी तुम्ही सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आपल्याबरोबर MOU झालेलं आहे आणि टाटा मोटर्स. त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं ते भारतभर चाललेलं आहे. जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ते काम चाललंय. गंमत येते, मस्त वाटतं. आता काश्मीरला गेल्यानंतर इथं छब्बाणी लंगा म्हणून उडुडी भरली रे पहिल्यांदा. तुला खरं सांगतो, गोंधळ नंतर मग कापड तिथं घेतली विकत. म्हणजे नागपूरला गेलेला असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेला असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला. तो दिला नाही मी, परत ठेवलाय माझ्याकडे. पण ही गंमत कशी, आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला हे कम्फर्टेबल वाटतं. मी याच्यामध्ये अतिशय छान आहे, बरं वाटतं मला. आणि माझे आई वडील हे असेच गावरान, माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी. मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखं वाटतं, बरं वाटतं मला, आनंद आहे. आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले, म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असतो. त्यामुळे अगदी अतिशय ताठर असलेला मी, अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो. मला माहिती नाही, मला पटकन माझी आई दिसते, माझे वडील दिसतात. आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना, ते आपले गावातले कुठेतरी, ते तिथलेच. शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका. शहरामध्ये श्वास घेता येत नाही. मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठेतरी. आमच्या तिथे डोंडज्याला राहतोय मी, सिंहगडाच्या पायथ्याला. शहरामध्ये ज्यावेळी तुम्ही 10 श्वास घेता, तिथं एक घेतलेला पुरतो. इतकं प्रदूषण आहे, इतकं काय नको वाटतं. आणि सर ते शेवटी काय, स्क्वेअर फीट मध्ये राहतो आपण, एवढे एवढे एवढे. आम्ही तिथं मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहे. इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, मध्ये आम्ही राहतो. कसा आनंद नाही मिळणार, कसे नाही. अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला. म्हटलं तुम्ही तिथे या, म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल. कारण तुम्हाला माहितीच नाही. तुमच्याकडे सगळं आहे, पण काय नाही आहे ते तुम्हाला माहिती नाही. कारण जे तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे. आम्हाला सगळं, म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत रे, श्वास नाही मिळत. आम्हाला माणसं मिळतात, जनावरं मिळतात. माझ्याकडे 10 गायी आहेत, 2 बैल आहेत, 6 कुत्री आहेत. आणि नुसता परिसर, नुसतं हिरवंगार आहे. परवा मी तुला अगदी अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्मल्यासारखं बोर घेतली आणि त्याला 3 इंची पाणी लागलो. अरे मी केवढा हरकलो होतो. वाह, आता माझा आनंद त्यात आहे. मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये. म्हणजे ज्याला आहे त्याचं काही चुकतंय अशातला भाग नाही. पण मला हे आवडतंय. मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असेल तर मी गाडी थांबवतो, उतरतो. काय चाललंय रे, कसं काही वाटतंय, काय विचारतो, हनुगत चल.